30 रुपयाला 1 ग्रॅम विमल 30,000 रुपये किलो पडती, ते आम्हाला परवडती. हे परवडणार का? नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार आहे आणि बाबा आहे ना, दर गुरुवारी आहे ना हे त्यांचं बघा हे सामान घेऊन येतात. हे घरगुती सामान आहे घरात लागणारं, ते दर गुरुवारी येतात. तर आज त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना विचारलं की तुम्ही जॉबला आहे का, दर गुरुवारी येता? तर बाबांचं याच्यावरती काय उत्तर आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तर बाबा, दर गुरुवारी कसं काय आता तुम्ही, म्हणजे कारण काय? कारण प्रत्येक गावात एक दिवस आहे, हां. तर तुमचा दिवस म्हणजे गुरुवार. आणि मला सांगा, तुम्ही जॉबला जाता का हेच करता बघ? हेच म्हणजे तुम्ही याच्या आधी जॉब केलाय, काम केलंय का? मी हिंदुस्थान लिव्हरला होतो. पुन्हा बॉम्बे अपडाऊन 35 वर्ष सर्व्हिस केली. हां का? लोकलने डेली जाणं, डेली येणं. आणि मग आता तुमचं काय वय आहे असं? आता 77 आहे. काय बोलतोय? हो, याच्याहून तर तुम्हाला अंदाज समजा. बाबाने आधार कार्ड पण दाखवले मला. म्हणजे वयाच्या 77व्या वर्षी सुद्धा बाबा हे घरी बसून कंटाळा येतो, काय येतो, त्यामुळे त्यांनी हे काय कशामुळे केलं? वय 77 आहे, तुम्ही घरी बसून सुद्धा आपला आरामशीर करू शकला, मग तुम्हाला का कामाला येऊशी वाटतं? एकदा खाली बसलं का बसलाच माणूस. पण हिंडतं फिरतं राहिलं तर मग जरा अंग बी मोकळं होतं. तुमच्यासारखे नवीन लोक भेटतात, बोलणं चालणं होतं. आणि याच्यात आम्हाला आध्यात्मिक विषयाचा चर्चा जास्त चालते. पण आत्ताची तरुणाई जर म्हटलं तर आता तुम्ही कामाला जाऊन सुद्धा काम करताय, म्हणजे आता तुमचं काम करायचं वय नाहीये, तुमचं आराम करायचं वय आहे. हो, तरी आम्ही करतो. मग आजच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की? व्यसनाधीन होऊ नका. आज जर पाहिलं खारीकन खोबरं खा म्हटलं तर माणूस म्हणतं 800 रुपये किलो परवडत नाही. 30 रुपयाला 1 ग्रॅम विमल 30,000 रुपये किलो पडती, ते आम्हाला परवडती. हे परवडणार का? आम्हाला दुधाची बाटली परवडत नाही आणि 20 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन पितो. आता आम्ही विहिरीचं पाणीच पित होतो, काय जुलाब होतात का? नाही. ही चोचले वाढले. रस्ता तेवढं वासना, आणि वासना मारण्यासाठी रचनेचा त्याग केला पाहिजे. मला सांगा, आताच्या तरुणाला समजा जॉब नाहीये तर त्यांनी काय केलं पाहिजे? व्यवसाय तरी छोटा मोठा केला पाहिजे का नाही? केलाच पाहिजे. आज जो दुसऱ्यावर विसामला त्याचा कार्यभाग बुडाला. आता बघा, तुमचं दुकान नाहीये, पण तुम्ही ह्या छोट्याशा गाडीवरती येऊन असा काही जो छोटासा व्यवसाय करता, जेणेकरून तुमच्या मनालाही समाधान मिळतं, हातून 4 पैसे मिळतात. 4 पैसे पाहिजे. नवीन नवीन लोकांची गाठी भेटी होतात, दिवस अनुभव जातो. येतो. आता तसं जर पाहिलं, शेतात खत तरच पीक, बरोबर आहे. बाजारात पत तरच किंमत, आणि घरात एक मत तरच प्रपंच. खरं. आमचं शेतात खत नाही, बाजारात पत नाही, घरात एक मत नाही, प्रपंच कसा व्हायचा? खरे. आज माणूस कोणता बी पाहिलं विमलची फोडणी घेतो, तंबाखू घेतो आणि खातो. आज आम्हाला ते बी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही वयाच्या 77 वर्षी पण धडधाकट आहे. बरं, पहिल्यापासनं आम्ही लहान असताना घरच्या गाईचं दूध, निरसं दूध घेतलं. आज मात्र पाणी टाकून बी ते मिळालं. आता दुसरी गोष्ट, सावधान सावधान सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्यपण, अंगे चढे मस्तर बांध, त्याचे काय सावधान? 30 वर्षाची भ्रांती, दारी पुत्रांची भ्रांती, त्याची कशाची रामप्रीती? 40 वर्ष होती हलती दाताच्या पंक्ती, श्यामकेशव शुभ्र होती, त्याला मग म्हातारा म्हणती. 60ची बुद्धी नाटे हाती घेऊन काठी, वसवसा हस्ती पोटी. 17च्या रचना बसले ती उठवेना, उठले ते चालवेना, अशी फजिती येत ना त्याची. 22 म्हणून देवा तोडतर याचा संबंध. शतमान पूर्ण झाला परी तो वाया गेला, रामदास बोलणे अंतिम सावध झाला. आज सावध व्हायचंय. आम्ही नुसतं कष्ट करायला आलो नाही आहे. आम्ही मनुष्य देह हा एकदाच आहे, आणि याच्यात नामाशी विनमुख तो नर पापिया. नाम पाहिजे, सद्गुरू वाचून सापडणं सोय. आम्हाला नामाची प्राप्ती सद्गुरूकडून करून घ्यायची असते, आम्ही ते करत नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर आम्हाला जवळ आहे, पण एकही अभंग आमच्या थोबाडाला यायचा नाही. हाताला धरलं ग लगीन ठरलं ग, ढुंगण वाकडं करून नाचन. खरे. तुम्ही प्रवचन माहिती देत होता का, कीर्तन? तुम्हाला एवढं माहिती केलंय का?
चालतंय, छान. म्हणून सांगतो फळ शोधले बिना खाऊ नये, रस्ता पुसले बिना जाऊ नये आणि अनुभव घेतल्याशिवाय पाऊल तिकडे ठेवू नये. बाबा तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं, धन्यवाद. जे रे. तर बाबाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि बाबांनी जे जे बोलले त्या गोष्टी खऱ्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.